तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलेत। राज्य महिला आयोगाचे पुणे पोलिसांना हे आदेश आहेत। राहत्या घरी गळफास घेत वैष्णवीनं आत्महत्या केली होती आणि आता याच प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। आत्महत्या केली यामध्ये कोणत्याही पद्धतीची तक्रार वैष्णवी स्वतःकडून किंवा माहेरच्या लोकांकडून ही आयोगाला आलेली नव्हती। यामध्ये स्वतः राज्य महिला आयोगाने सुमोटो दाखल करत 19 तारखेला ही केस घेत संबंधित पोलीस विभागाला कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आता यामध्ये 5 पैकी 3 आरोपी हे अटकेत आहेत। त्यामध्ये सासरा आणि दीर हे फरार आहेत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नेमकं काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेंची सून आहे। 16 मे रोजी बेडरूम मध्ये गळफास घेत वैष्णवीनं आत्महत्या केली। मृत्यूपूर्वी वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आहेत। हुंड्यासाठी वैष्णवीची हत्या केल्याचा कुटुंबियांनी आरोप केलाय। सासरा, नवरा, सासू, दीर, नणंद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अद्यापही फरार आहे। तर 27 नोव्हेंबर 2023 मध्येही विष पिऊन वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता। लग्नात वैष्णवीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर कार, चांदीची भांडी घेतली। तर हगवणे कुटुंबियांनी नेमकी काय मागणी केली आहे पाहूयात। वैष्णवीच्या माहेरच्यांकडून लग्नात 51 तोळे सोनं घेण्यात आलं। हगवणे कुटुंबियांना हुंड्यात फॉर्च्युनर गाडी देण्यात 7 किलो वजनाची चांदीची ताटं आणि भांडी देखील मागण्यात आली। अधिक महिन्यात जावयाला सोन्याची अंगठीही देण्यात आली। तर वैष्णवीच्या नवऱ्याला 1.5 लाखांचा मोबाईल गिफ्ट करण्यात आला। सासरी आल्यावर प्रत्येक वेळी जावयाला 50,000 ते 1 लाख रुपये देण्यात यायचे। जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी पूर्ण न केल्यानं वैष्णवीचा छळ केला जात होता। त्यामुळे एकंदरीतच आता या प्रकरणात पुन्हा एकदा एक नवं वळण आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। कारण वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। राष्ट्रवादीनं त्यांच्यावरती ही मोठी कारवाई केली आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, खरं तर वैष्णवी हगवणे प्रकरणात आता मोठी अपडेट पाहायला मिळते। राजेंद्र हगवणेंवर पक्षानं कारवाई केली आहे, काय अधिक तपशील? अगदी बरोबर आहे। खरं तर 3-4 दिवस मोठ्या प्रमाणामध्ये टीकेची झोड जी आहे ती राष्ट्रवादी पक्षावरती, विशेषतः अजित पवारांती उठल्यानंतर आता अखेर राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे। एवढंच नाही तर त्यांचा मुलगा असणारा सुशील हगवणे याची देखील पक्षातून हकालपट्टी करण्याचं पत्रक जे आहे ते काही वेळापूर्वी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी जे आहे ते काढलेलं पाहायला मिळतंय। कारण का मोठ्या प्रमाणामध्ये टीकेची झोड जी आहे ती वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर उठलेली पाहायला मिळाली। कारण का हुंड्यासाठी आणि पैशाचं जास्त लालच असलेले हगवणे कुटुंब जे आहे ते चांगलंच वादात अडकलेलं आहे आणि हगवणे कुटुंबावरती कारवाई करावी, राजेंद्र हगवणे यांना तात्काळ अटक करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आता जोर धरू लागलेली आहे। आणि त्यानंतर आता पक्षाने जो आहे तो हा निर्णय घेतलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे वैष्णवी हगवणे यांचा लहान मुलगा जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून सांगितलं जात होतं की तो अजूनही हगवणे कुटुंबाकडेच आहे। परंतु काल समजत होतं की चव्हाण नावाचे जे एक त्यांचे कुटुंबातील सदस्य आहेत किंवा त्यांचे पाहुणे आहेत त्यांच्याकडे पिरंगुटला हा मुलगा आहे आणि या मुलाला ताब्यात घेण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे। वैष्णवी हगवणे यांचे आई आणि वडील पिरंगुट येथे पोहोचलेले आहेत। ते देखील त्याला ताब्यामध्ये आपल्या स्वतःच्या कस्टडीमध्ये जे आहेत ते घेतील आणि त्यानंतर त्याचं जे सगळं पुढचं भविष्य आहे ते चांगलं झालेलं पाहायला मिळेल। कारण का वैष्णवी हगवणे यांचा ज्या पद्धतीने मृत्यू झालेला आहे या मृत्यूवरती देखील संशय जो आहे तो वैष्णवीच्या आईवडिलांनी घेतलेला पाहायला मिळतोय। कारण का त्याच्या अंगावरती ज्या पद्धतीने जखमा दिसत होत्या त्या जखमांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं की वेळोवेळी
की राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींनी किंवा वैष्णवी हगवणे यांच्या नंदेने जी आहे ती मारहाण केलेली आहे। त्यामुळे या सगळ्या बाबतीचा सखोल तपास जो आहे तो आगामी काळामध्ये होईलच, परंतु सध्याच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजेंद्र हगवणे आणि त्यांचे चिरंजीव असणारे सुशील हगवणे यांची हकालपट्टी जी आहे ती केलेली पाहायला मिळते। निश्चित रोहन, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की राजेंद्र यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, मात्र राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा हे दोघंही सध्या फरार आहे। आता पोलिसांकडून या दोघांचा शोध नेमका कशा पद्धतीने घेतला जातोय? अगदी बरोबर आहे, कारण का पोलिसांच्या सगळ्या कामगिरीवरती, पोलिसांच्या सगळ्या कामावरती जे आहे ते या निमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। कारण का राजेंद्र हगवणे हे काही खूप मोठे असे पळून जातील आणि सापडणारच नाही अशा प्रकारचे व्यक्ती नाहीत। जर का पोलिसांनी शोधायचं म्हणलं तर राजेंद्र हगवणे आणि ते सुशील हगवणे या दोघांना देखील पकडू शकतात, त्यांना ताब्यामध्ये घेऊ शकतात, त्यांची कस्टडी घेऊ शकतात। कारण का यापूर्वी देखील वैष्णवी हगवणे यांचा पती असेल किंवा ननंद असेल हे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत, परंतु राष्ट्रवादीचे पदाधिकारी जे आहेत, तालुका अध्यक्ष जे आहेत ते राजेंद्र हगवणे होते। स्वतः वैष्णवी हगवणे आणि हगवणे कुटुंबाच्या परिवाराच्या लग्नासाठी अजित पवार स्वतः या लग्नाच्या सोहळ्यामध्ये गेलेले होते आणि इतका असून देखील मग यांचा राजाश्रय कोणाचा आहे हा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होतोय। त्यामुळे राजेंद्र हगवणे यांना शोधून काढणे, राजेंद्र हगवणे यांना हातामध्ये बेड्या ठोकणे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे आता राजेंद्र हगवणे यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस कशा रीतीने काम करतायत, नेमके राजेंद्र हगवणे कुठे पसार झालेले आहेत, त्यांचा चिरंजीव जो आहे तो देखील त्यांच्यासोबत आहे का, हे सगळे प्रश्न जे आहेत ते सध्या पडलेले आहेत। परंतु सध्या लोकांनी हे सगळं प्रकरण जे आहे ते हातामध्ये घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये टीकेची झोड जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री अजित पवारांवरती उठताना आता सध्या पाहायला मिळते। निश्चित रोहन, त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।